साहेबांचंही नाशिककरांवरती प्रेम आहे. म्हणून 2006च्या पक्ष स्थापनेनंतर 2012ला जी एक हाती सत्ता नाशिककरांनी सन्माननीय राजसाहेबांच्या हातात दिली, ते नाशिककरांचं प्रेम. आणि त्या सत्ता काळात आम्हाला अभिमान वाटतो. खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साहेब काही काळच झालाय. साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली, नंतर जिल्हा अध्यक्ष केला आणि आता नाशिक शहराचं शहराध्यक्ष केलं. खरं तर साहेब ज्यांनी आधीच्या वक्त्यांनी ज्या सत्ताधाऱ्यांचा जे राज्यात आता सत्ताधारी आहे, मी नाव घेणार नाही, परंतु मी सत्ताधारी पक्षातून माझा राजीनामा देऊन नगरसेवक पदाची 2.5 वर्ष शिल्लक असताना राजीनामा देऊन सन्माननीय राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आलो. परंतु इथं जो सन्मान, जो मान माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला मिळाला, आयुष्यात कधी विसरणार नाही. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, छत्रपती शिवप्रभूंच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मरेपर्यंत मनसे आणि मनसे. खरं तर साहेब ज्या पद्धतीने 2012 ते 2017 आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आमच्या नाशिकमध्ये होती, नाशिकमध्ये अभूतपूर्व असे प्रकल्प सन्माननीय राजसाहेबांच्या संकल्पनेतून साकारले गेले. साहेब आमच्या नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लोकप्रतिनिधींची 92 पासून 92, 97, 2002, 2007 आणि 2012 पर्यंत कुठल्याही पक्षाला, मग ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, शिवसेना असो, कुणालाही 40 नगरसेवक नाशिक शहरामधून निवडून आणता आले नाही. ती किमया आणि ती जादू एकमेव ती म्हणजे केली सन्माननीय आपल्या राजसाहेबांनी. आणि ज्या पद्धतीने नाशिकचा विकास केला साहेब, सुरुवातीला तर कारण आम्ही तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो साहेब, परंतु अतिशय डोळस वृत्तीने बघत होतो ज्या पद्धतीने नाशिकचा विकास झाला. सुरुवातीला तर साहेब जे शब्द दिले, ज्या जकात खाजगी करणारे आमचे नाशिककर त्रस्त झाले होते, मनसेची सत्ता आल्यानंतर साहेबांनी जकात खाजगीकरण रद्द केलं. त्यानंतर साहेब राज्यात जे काही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक शहरामध्ये सत्ता आल्यामुळे एक आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला साहेब. सुरुवातीला 1.5 ते पावणे 2 वर्ष नाशिक महानगरपालिकेला कायमस्वरूपीचे आयुक्त नव्हते, त्याच्यामुळे कुठलाही निधी मिळत नव्हता. परंतु सन्माननीय राजसाहेबांनी त्या निधीसाठी थांबून न राहता CSR फंडमधून दैदिप्यमान असं बॉटनिकल गार्डन नाशिकमध्ये उभारलं, गोदा पार्क साकारला, मुलांना वाहतुकीचे नियम कळावे म्हणून ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क उभारलं. त्यानंतर संगीत कारंजा असतील, कर्टन असेल, त्यानंतर उड्डाणपुलाखालचं सुशोभीकरण असेल, आणि सर्वात महत्त्वाचं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दिवंगत शिवशाहीर सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांनी जी शिवकालीन शस्त्रास्त्रे दिली, असं एक शस्त्र संग्रहालय उभारलं. त्यानंतर साहेब सर्वात महत्त्वाचं, आमचं नाशिक जे अर्ध्या महाराष्ट्राला पाणी पाजतं, त्या महाराष्ट्रामध्ये नाशिककरांना पाण्यासाठी वणवण करायला लागायची. सन्माननीय राजसाहेबांनी पुढचे 40 वर्ष दृष्टिक्षेपात ठेवून मुकणे डॅमचा जवळजवळ 360 कोटीचा पाण्याचा प्रकल्प, जी थेट पाईपलाईन नाशिक महानगरपालिकेमध्ये आणली, त्याने आमच्या नाशिकच्या सर्व माता भगिनींचे पुढचे 40 वर्षाचा पाण्याचा प्रश्न सोडवला. अशी अनेक कामं. खरं तर बॉटनिकल गार्डन म्हणजे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. परंतु दुर्दैवाने साहेब, ते म्हणताना माणसाची प्रवृत्ती असते, आणि आमचे नाशिककर भोळे बाबडे आहेत. तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एक साथ घातली की मी नाशिक दत्तक घेतो. आमच्या नाशिककरांना वाटलं की केंद्रात यांची सत्ता आहे, राज्यात यांची सत्ता आहे,
म्हणून आपलं 2012 ते 17 जे आपण विकास कामे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती, म्हणजे साहेब न भूतो न भविष्यती म्हणणार नाही, कारण भविष्यात आपल्यालाच ती करायची आहे, परंतु भूतकाळात कुठल्याही पक्षाला इतकी विकास कामं करता आली नाही ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 2012 ते 17च्या सत्ता काळात झाली. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साथ घातली नाशिककरांना की मी नाशिक दत्तक घेतो, आणि नाशिककरांना वाटलं केंद्रात राज्यात यांची सत्ता आहे, यापेक्षाही जास्त विकास होईल. साहेब, जसं एखादी स्वीट डिश दिल्यानंतर अजून एखादी स्वीट डिश भेटते की काय, ते म्हणताना माणसाचा स्वभाव आहे की ये दिल मागे मोर. अशा म्हणीप्रमाणे नाशिककरांनी भाजपला सत्ता दिली आणि गेली 5 वर्ष त्याचा पस्तावा ते आता नाशिककर करताय. त्याच्यामुळे भावांनो आणि भगिनींनो, ही परिवर्तनाची वेळ आहे. निश्चित हे बदलाचे वारे आहे. ज्या पद्धतीने गेल्या 2 वर्षामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये कुठलाही सत्ताधारी, मग तो केंद्रात असो किंवा राज्यातला असो, कुणीही रस्त्यावर नव्हतं. रस्त्यावर होते ते आपले महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी. सातत्याने राज्य सरकारकडून साहेब घोषणा होत होत्या कोरोनाच्या काळात. जी काही महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आहे त्याच्या माध्यमातून ICU मध्ये जरी पेशंट गेलं तरी 7,000 प्रति दिवस असे 5 दिवसाचे 35,000 बिल होईल असे राज्यमंत्री घोषणा करायचे. आणि साहेब, प्रत्यक्षात बिल कमीत कमी 3 लाखापासून तर 25 लाखापर्यंत बिल घेतलं जायचं. आणि त्याच्यात जी कमी करायचे, जे बिलं कमी झाले, जे नाशिककरांना दिला तो आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी. त्याच्यामुळे हे सर्व आमचे नाशिककर बघताय. आणि पुन्हा एकदा साहेब, नाशिकची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात नाशिककर दिल्याशिवाय थांबणार नाही, हेच आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. धन्यवाद दिलीप दात्रीजी. यानंतर मी आमंत्रित करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस, पुणे शहराचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट किशोर शिंदे यांनी या सभेत संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय मनसे नेते माननीय अमितजी ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सरचिटणीस, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व माझ्या बंधू भगिनींनो, साहेब, सर्व नेत्यांचे पहिल्यांदा मला खरं तर साष्टांग नमस्कार केला पाहिजे, कारण की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, जो कार्यकर्ता वर्षानुवर्ष या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी चालत येत असे, कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये बसण्याची आम्हाला संधी मिळत असे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं भाषण आम्ही ऐकायचो. आज आपल्या सर्वांमुळे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांमुळे मला या ठिकाणी शिवतीर्थावरती बोलण्याची संधी मिळते. प्रत्येक व्यक्तीला जर आपण विचारलं, ज्येष्ठ नागरिकांना विचारलं, आईवडिलांना विचारलं, बाबा तुम्हाला शेवटची इच्छा आहे, तर त्या प्रत्येकाची इच्छा असते की बाबा मला काशीला त्या ठिकाणी गेलो पाहिजे. आणि प्रत्येक मनसैनिकाला विचारलं तर काय इच्छा आहे, तर त्या प्रत्येक मनसैनिकाला वाटेल की शिवतीर्थावरती आल्यानंतर आपल्याला 2 शब्द बोलण्याची संधी मिळावी. मी म्हणून आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप असे आभार मानतो. साहेब, आम्ही पुणेकर, पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते, परंतु आता सध्या कोरोनाचे सर्व नियम बंद केलेत. तोंडावरचा मास्क काढला आणि डोक्यावरती टाकलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हेल्मेट सक्ती पुण्यामध्ये केली आहे. 31 मार्चला असं कलेक्टरांचं पत्र आलं आणि 1 तारखेला पुन्हा एकदा पत्र आलं की हेल्मेट सक्ती नाही आहे. मग ते एप्रिल फुल होतं की काय. परंतु आज आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 कोटी लोकांवरती वाहनाच्या संदर्भाचे गुन्हे दाखल आहेत, दंड दाखल आहेत. त्यामध्ये मॅक्झिमम हेल्मेटचे दंड आहेत. मग जर हेल्मेट सक्ती नसेल तर पुणेकरांकडनं, संपूर्ण महाराष्ट्राकडनं हे दंड जे घेतलेले आहेत पोलिसांनी, तर कुठले घेतलेले आहेत.
मध्यंतरी नांदगावकर साहेब तुम्ही पण त्या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलला होतात की बाबा चौकामध्ये जे पोलीस त्या ठिकाणी थांबतात आणि मोबाईलवरती असतात आणि मग गाडी पकडतात आणि पाहतात किंवा तुम्हाला एवढा दंड आहे, तुम्ही एवढा दंड भरला पाहिजे, परंतु त्या गाडीवाल्याला माहिती नसतं की नेमका दंड किती आहे, कुठला आहे. परंतु या ठिकाणी कायद्याचा राज्याचा असेल तो जे काही दंड झालेला असेल त्यांना ती नोटीस गेली पाहिजे, कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु जो मोबाईल ॲप असतो त्याच्यामध्ये सांगितलं जातं की एवढा एवढा तुम्ही दंड भरा आणि पूर्ण लोकांना त्या ठिकाणी पूर्ण लोकांवरती दबाव टाकून ते पैसे घेतले जातात. मी पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सर्वांना आश्वासित करतो की आमची जनहित कक्ष आणि विधी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर वकील मंडळी आले आहेत, मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या वतीने आम्ही या महाराष्ट्रामध्ये हायकोर्टमध्ये याचिका दाखल करणार आहोत आणि नेमकं किती दंड या हेल्मेटच्या सक्तीनुसार घेतलेले असतील. जर हेल्मेट सक्ती नसेल तर ते दंडाची रक्कम जी असेल ती सर्वसामान्य नागरिकांना परत दिली पाहिजे. नेमकं दंड कुठल्या प्रकारे घेतला जातो ते या ठिकाणी सांगितलं पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो सांगायला मला अभिमान वाटतो की कोरोनाच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांनी काम केलेलं आहे. पुण्यामध्ये जर पाहिलं तर आमचे मित्र नगरसेवक वसंतजी मोरे यांनी पहिलं हॉस्पिटल केलं. आपले नेते सन्माननीय राजू पाटील दादा यांनी आपलं हॉस्पिटल सरकारला दिलं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रामधले लोक राजकीय नेते जेव्हा घरात बसले होते तेव्हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावरती होते. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः वर्षा बंगल्यावरती मातोश्रीवरती बसले होते आणि ज्या ज्या लोकांना गरज होती म्हणजे त्या ठिकाणी नाशिकचे पुजारी असतील, जिमचे मालक असतील, डबेवाले असतील, डॉक्टर असतील, जे कोणी लोकांना काही मदत असेल ते या कृष्णकुंजावरती आणि शिवतीर्थावरती येत होते आणि त्यांचा प्रश्न त्या ठिकाणी 100% पूर्ण होत होता. राजसाहेबांकडे जी व्यक्ती आली कोरोनाच्या काळामध्ये त्या सगळ्या व्यक्तींचा प्रश्न ह्या सन्मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे. त्यांचे प्रश्न सोडवले गेलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी निवडून आलेले ठाकरे सरकार काही करत नव्हतं, परंतु प्रति ठाकरे सरकार कोरोनाच्या काळात मोठं काम करत होतं. मित्रांनो आपल्याला मुंबईमध्ये आपली खूप संख्या होती नगरसेवकांची, पुण्यामध्ये खूप संख्या होती, नाशिकमध्ये खूप संख्या होती. या 2017च्या काळामध्ये आपली संख्या कमी झाली. मुंबईमध्ये आपला एकच नगरसेवक राहिला, पुण्यामध्ये 2 नगरसेवक राहिले, नाशिकमध्ये थोडे नगरसेवक राहिले आणि आपला एकच आमदार राहिला. आज महाराष्ट्रामध्ये इतर पक्ष आपल्याला हिणवतात की तुमचा एकच नगरसेवक आहे, तुमच्या पुण्यात 2च नगरसेवक आहे, तुमचा एकच आमदार आहे, तरीसुद्धा तक्रारी घेऊन त्यांचे प्रश्न घेऊन गाऱ्हाणे घेऊन कुठे येतात? सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे येतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये, येणाऱ्या झेडपीमध्ये, येणाऱ्या पंचायत समितीमध्ये आपले उमेदवार कोण आहेत, आपला उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचं नसून आपले उमेदवार म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत हे आपल्या सर्वांनी विचार केला पाहिजे आणि आपल्या उमेदवाराच्या मागे आपण भक्कमपणे उभे राहिलं पाहिजे. जर आपण आपल्या उमेदवाराच्या मागे भक्कम उभे राहिलो नाही आणि आपली संख्या कमी झाली तर पुन्हा एकदा आपल्यावरती अशाच प्रकारची नामुष्की येईल. तर मला या ठिकाणी तुम्हाला विनंती करूशी वाटते की जे काही उमेदवार असतील ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत, अशाच प्रकारचं आपण त्या उमेदवारांच्या मागे उभे राहिलं पाहिजे. जाता जाता एकच सांगतो की या महाराष्ट्रामध्ये ॲमेझॉनचं आंदोलन झालं, राजसाहेबांवरती केसेस झाल्या, बरेचसे आंदोलन झाले. त्या आंदोलनाला मध्ये आमचे जनहित आणि विधीचे सर्व वकील मंडळी त्या ठिकाणी कणखर असे उभे राहिलेत. मी महाराष्ट्र सैनिकांना एकच आवाहन करेल, एकच तुम्हाला मी आश्वासन देईल की तुमच्यावरती ह्या महाराष्ट्रामध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला तर आमची ही विधी टीम त्या ठिकाणी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहील. एवढंच या ठिकाणी मी आपणास आश्वासन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद किशोर शिंदे साहेब. आता मी आमंत्रित करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ज्यांनी 1989
ते 2006 पर्यंत पत्रकारिता केली. पक्ष स्थापनेच्या वेळी पत्रकारितेला रामराम ठोकून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सामील झाले. ज्यांनी हिंदीमध्ये 10 पुस्तकं लिहिली आणि त्याला राज्यस्तरीय पारितोषिकं मिळाली. एकलव्य का अंगुठा हा त्यांचा काव्यसंग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. असे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस डॉक्टर वागीश सारस्वत यांना मी एका हिंदी भाषिकाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविषयी संबोधित करण्यासाठी आमंत्रित करतो. छत्रपति शिवाजी महाराज की इस धरती पर, बाबा साहब अंबेडकर की इस धरती पर आप सबको आज गुड़ी पड़वा के दिन पर मैं अभिवादन करता हूं. हिंदू जननायक, इस देश के हिंदू जननायक माननीय राज साहब ठाकरे और युवा हृदय सम्राट माननीय अमित साहब ठाकरे को अभिवादन करके मैं अपनी बात प्रारंभ कर रहा हूं. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल का हा माणूस हिंदीत बोलायला लागला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झालाच काय? महाराष्ट्रामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे मराठी हितकारी आहे. महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राचा माणूस आणि माय मराठी. फक्त राजसाहेब ठाकरेंमुळे आज मुंबईमध्ये आम्हाला मराठी दिसतोय. तरी सुद्धा मला काही शब्द हिंदीत बोलावे लागणार आहे. याचं कारण असं आहे की हिंदी भाषिकांमध्ये, हिंदी बोलणारे लोकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल काय विचार आहे, ते कुठली पद्धतीने विचार करतायत तुम्हाला सर्वांना माहीत असलं पाहिजे. आणि या मंचकावरून या देशामध्ये बसलेले, दूर दूर बसलेले लोकांना कळलं सुद्धा पाहिजे की माननीय राजसाहेब ठाकरे हिंदी भाषिकांबद्दल काय सोचतायत, काय विचार करतायत आणि हिंदी भाषिक राजसाहेबांबद्दल काय विचार करतायत. मित्रांनो, एक छोटी सी बात बताता हूं आपको, मुझे अभी अभी याद आई और मैंने कन्फर्म की अपने आदरणीय बाला नादगांवकर साहब से. 19 मार्च 2006 ये वो दिन थी जब महाराष्ट्र नवनिर्माण सेना की स्थापना के बाद माननीय राज साहब ठाकरे ने इसी मंच पर, इसी शिव तीर्थ पर लोगों के सामने स्वयं को, महाराष्ट्र को समर्पित किया था. तब ये वागीश सारस्वत उस कोने में पत्रकारों की रे में बैठ कर के उस रैली को कवर कर रहा था. और माननीय राज साहब ठाकरे की वजह से, माननीय राज साहब ठाकरे के कारण एक हिंदी भाषिक को शिवाजी पार्क के इस मैदान में, शिव तीर्थ के इस मंच पर, इतने बड़े मंच पर जिसे पूरा देश सुन रहा है, उसे बोलने का मौका दिया. एक सामान्य आदमी को उठाकर इतने बड़े मंच पर पहुंचाने का साहस सिर्फ मेरे आदरणीय राज साहब ठाकरे ही कर सकते हैं. और कितने ही लोगों को राज साहब ठाकरे ने सामान्य से विशेष बनाया है, आम से आमदार बनाया है. राज साहब ठाकरे में चमत्कारिक ताकत है और यही वजह है कि पूरा उत्तर भारत भी माननीय राज साहब ठाकरे को उम्मीद की नज़र से देख रहा है. एक होप नज़र आ रही है. उनको लगता है कि एक अकेला नेता इस देश में है जो हिंदू जननायक है, जिसका नाम है राज साहब ठाकरे. जब वो अंगड़ाई लेंगे तो पूरे देश का इतिहास बदल जाएगा. और अब आज गुड़ी पड़वा के दिन
इस मंच से मुझे ये कहते हुए हर्ष महसूस हो रहा है कि अब वो अंगड़ाई लेने का समय आ गया है। मुझे पूरा यकीन है कि मेरे आदरणीय राज साहब ठाकरे बहुत जल्दी ही श्री राम लला के दर्शन करने के लिए अयोध्या की धरती पर भी जाएंगे और पूरा देश देखेगा, पूरा देश देखेगा कि माननीय राज साहब ठाकरे परिवर्तन की क्रांति किस तरह से लेकर के आते हैं। आज जो महाराष्ट्र में सरकार है, भ्रष्टाचार में डूबी हुई सरकार है। लोग उम्मीद लगाकर सरकार के पास न्याय मांगने के लिए नहीं जाते हैं, न्याय मांगने के लिए मेरे आदरणीय राज साहब ठाकरे के दर पर लोग आते हैं। चाहे वो हिंदी भाषी हो, चाहे वो गुजराती भाषी हो, चाहे वो जैन समाज का हो, चाहे मुस्लिम समाज का हो, हमारी पार्टी माननीय राज साहब ठाकरे न जाति देखते हैं न धर्म देखते हैं। उनके लिए सिर्फ एक ही धर्म है, महाराष्ट्र धर्म। और राज साहब ठाकरे के इस महाराष्ट्र धर्म को हम सबको मिलकर के पूरा करना है, हम सबको उनके स्वप्न को साकार करना है। छत्रपति शिवाजी महाराज के हिंदवी स्वराज के स्वप्न को हमें स्वीकार करना है और माननीय राज साहब को इस महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनाना है। आज हम सब संकल्प लें कि बहुत जल्दी इस तरह की अंगड़ाई ली जाए, इस तरह का परिवर्तन किया जाए, इस तरह की क्रांति की जाए कि आने वाले जो भी चुनाव हों उन सभी चुनावों में सिर्फ एक ही नाम आए, माननीय राज साहब ठाकरे, माननीय राज साहब ठाकरे। महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राचा माणूस, माय मराठी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप छान वागीशी. मी यानंतर आमंत्रित करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या महिला शहराध्यक्षा माजी नगरसेविका विनीताताई वाघासकर यांनी कृपया उपस्थितांना संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना ज्यांनी घडवलं त्या माता जिजाबाई, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांना मी विनम्र अभिवादन करते. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींना सप्रेम जय महाराष्ट्र. गेल्या 2 वर्षांपासून कोविडच्या महामारीनंतर आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं आज आपण इथे जमलेलो आहोत. आज मला वाटतं महाराष्ट्रामध्ये राजकीय आस्थैर्य माजलेलं आहे, नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. नागरिकांचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, मग त्यांचा आरोग्याचा प्रश्न असेल, वाढणारी महागाई असेल, शिक्षण व्यवस्था असेल, हे सर्व प्रश्न बाजूला पडलेले आहेत आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक रोज एकमेकांवर प्रत्यारोप करतायत आणि त्यांच्यामध्ये रोज कुठला तरी कलगीतुरा रंगलेला आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच आमदार विधानसभेमध्ये आहे, पण आज महाराष्ट्रातील सगळी जनता राजसाहेब ठाकरेंकडे त्यांचे आशास्थान म्हणून बघते. म्हणूनच कोविडच्या काळात, त्याच्या आधी आणि नंतरही महाराष्ट्रातील तमाम जनता, मग ते डॉक्टर असतील, नर्स असतील, आपले कोळी बांधव असतील, पालक असतील किंवा मंदिरातील पुजारी असतील, वेळोवेळी त्यांचे प्रश्न घेऊन राजसाहेबांकडे गेले आणि राजसाहेबांकडे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं होऊन त्यांना न्यायही मिळाला. छोटं उदाहरण सांगते. 1-2 महिन्यांपूर्वी राजसाहेब ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा टिळकवाड्यामध्ये टिळक कुटुंबियांची आणि साहेबांची भेट झाली. त्या भेटीदरम्यान साहेबांनी लोकमान्य टिळक, प्रबोधनकार ठाकरे
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैत्रीविषयी सांगितलं. 3 अत्यंत वेगळ्या विचारधारांचे लोक आणि त्यांची घट्ट मैत्री. कसा होता तो जमाना. आणि आज मात्र महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणामध्ये, त्या दलदलीमध्ये रुतत चाललेला आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेला आशा आहे या दलदलीतून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी एक आणि एकच अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व म्हणजे राजसाहेब ठाकरे. यावर्षी मार्च महिन्यातच आपण तापमानाची 40शी पार केली. महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये नागरीकरण चालू आहे. गेल्या 10-12 वर्षांमध्ये अनेक शहरांचे विकास आराखडे आले. शहरांची जी हॉरिझॉन्टल वाढ होती ती संपली, म्हणून आता शहरांमध्ये उंच उंच इमारती व्हायला लागल्या. पण या नागरीकरणाबरोबरच जो विकास होतोय त्याच्यामागे भकास पण होतं, याचा कोणी विचारच करत नाही आहे. या विकासाबरोबरच तयार होणारा जो कचरा आहे त्याचं व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, याच्यावरून निर्माण होणारं जे सांडपाणी आहे, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, याच्याबद्दल कोणताच राजकीय पक्ष बोलताना दिसत नाही आहे. आज राज्य सरकारकडे याच्याबाबत कोणती ठोस भूमिका नाही आहे. खरं तर राज्य सरकारकडे याच्याबद्दल अनेक अनुदानं असतात आणि याच्यावर कामही झालं पाहिजे. एक छोटं उदाहरण सांगते आमच्या पुणे शहराचं. 2014 साली पुण्यामधील नदी स्वच्छ प्रकल्पामध्ये जायका नावानं 2014 साली पुणे शहरामध्ये जायका प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. पूर्ण शहरामध्ये बोर्ड बॅनर्स लावले. घोषणेचा गवगवा झाला. जपानकडून अल्पदरात कर्जही उपलब्ध होणार होतं. पुणे शहराची 2027ची जी लोकसंख्या आहे आणि किती सांडपाणी निर्माण होणार याचा अंदाज घेऊन एक आराखडा तयार केला गेला. 2014मध्ये घोषणा केली गेली आणि आज 2022 साल उजाडलं. आत्ताशी त्या योजनेचे टेंडर झालेले आहेत आणि भूमिपूजन झालेलं आहे. केव्हा पूर्ण होणार ही योजना? हीच परिस्थिती राहिली तर आपल्या पुढील पिढीसाठी इथे चांगल्या सुखसोयी नक्कीच राहणार नाही. मला वाटतं राज्य सरकारनं आपल्या नद्या, आपल्या इथे असणारी जंगलं आणि वन्यजीवन याच्यासाठी खूप मोठं विचार आणि खूप मोठी काम करण्याची कुठेतरी गरज आहे. 2014मध्ये माननीय राजसाहेब ठाकरेंनी विकास आराखडा महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मांडली. खरं म्हणजे ही ब्ल्यूप्रिंट फक्त महाराष्ट्रालाच नाही तर आपल्या देशाला सुद्धा मार्गदर्शक ठरणारी होती. पण सोयीस्करपणे या ब्ल्यूप्रिंटकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आपण थोडं आता मी महिला आहे तर महिलांच्या विषयाकडे वळूयात. 1993 साली महिला आणि बालकांचा कल्याण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महिला आणि बाल विकासाची स्थापना केली. आपल्याला महिला आणि बाल विकास म्हटलं की आठवतं ते अंगणवाड्या आणि अंगणवाडी मदतनीसांचा संप आणि अंगणवाडीचा खाऊ. अहो, पण हे सोडून या विभागाअंतर्गत महिला आणि बालकांसाठी भरपूर योजना आहेत, भरपूर उद्देश आहेत, भरपूर तिथे जेंडर बजेट असतं. पण या सरकार आली आणि गेली, पण या विभागाचं कामकाज सुधारलं नाही आणि या योजना खाली तळागाळापर्यंत कधी आल्याच नाहीत. महिलांचा विषय आला की महिलांच्या आरोग्याचा विषय हा नक्कीच येणार. महिलांचं मेन्स्ट्रुअल हेल्थ आपण लक्षात घेऊयात. आता सध्या याच्यावर खूप जनजागृती झाली आहे. बऱ्याच संस्था पुढे येऊन त्यांनी शाळा, कॉलेज, वेगवेगळ्या ऑफिसेसला सॅनिटरी नॅपकिन्सचे वेंडिंग मशीन दिलेले आहेत. पण हे फक्त देऊन काम होणार आहे का? याच्यातून जे निर्माण होणारे जे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत, तुम्हाला माहिती आहे का की जन्मलेल्या बाळापासून ते 3 वर्षांपर्यंत डायपर्स वापरतात. म्हातारी माणसं ॲडल्ट डायपर वापरतात. हे डायपर्स आणि सॅनिटरी नॅपकिन याची विल्हेवाट ही खूप मोठी आपल्या पुढची समस्या आहे. आत्तापर्यंत आपण या सगळ्या गोष्टींचं लँडफिलिंग करत होतं, पण आता लँडफिलिंगसाठी जागाही शिल्लक नाही आहे. यासाठी राज्य शासन, आपल्या महानगरपालिका, ग्रामपंचायतींनी आपण सगळ्यांनाच याच्यावर काम करण्याची खूप मोठी गरज आहे.
आता मुद्दा आहे महिला सुरक्षित आहेत की नाही. आधी त्या सुरक्षित नव्हत्या, पण या 2 वर्षांमध्ये मात्र महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार आणि विनयभंग याचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. या 2 वर्षांमध्ये तर प्रस्थापित राजकीय पक्षातील सभासदांनीच महिलांवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना आपल्यासमोर आहेत. कुठेतरी राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आहे. या घटना रोज घडतच असतात. अगदी काही दिवसांपूर्वी आमच्या पुणे शहरामध्ये एका नराधमाची एवढी बिशात झाली की तो एका शाळेत गेला आणि एका मुलीवर अत्याचार केला. याच्यासाठी राज्य सरकार, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी कडक पावलं उचललीच पाहिजे. नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना यासाठी नक्कीच रस्त्यावर उतरेल आणि वेळ आली तर आम्ही शस्त्रसुद्धा हाती घेऊ. आज या शिवतीर्थामधून 50% आरक्षण आहे, 50% महिला लोकसंख्या आहे, पण त्या प्रमाणात महिला राजकारणात आलेल्या दिसत नाही. आज या शिवतीर्थामधून माझ्या महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनींना, तळागाळात काम करणाऱ्या महिला भगिनींना मी आवाहन करते, तुम्ही या आणि चांगलं समाजकारण करण्यासाठी मनसेमध्ये सामील व्हा. आपण राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र नक्की घडवूयात. प्रश्न अनेक आहेत, पण मला वाटतं उत्तर फक्त एकच आहे, ते म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे. आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विनीताताई. आणि यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आमदार राजू पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच वादा राजू दादा अशी ओळख असलेले आमदार राजू पाटील सभेत संबोधित करतील. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे, आमच्या वहिनीसाहेब यांना विनम्र अभिवादन करतोय. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या ऐतिहासिक सभेसाठी जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खरं तर मी भाषणात कसं आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे, परंतु पक्षाने जबाबदारी दिली म्हणून इथे उभा राहिलो. आणि त्यात आपण सर्व सन्माननीय राजसाहेबांना ऐकायला येत असतो. लोक मन की बात ऐकत असतील नसतील, परंतु मनसे की बात नक्की ऐकतात. आणि त्यासाठी सर्व लोक जमा झालेले आहेत आणि अशा व्यासपीठावर मला बोलायची संधी मिळते, मी खरंच माझे भाग्य समजतो. मी एक तुम्ही निवडून दिलेला मनसेचा आमदार म्हणून जरी इथे उभा असलो तरी तुमच्यापैकीच एक प्रतिनिधी म्हणून इथे आज बोलायला, तुमच्याशी संवाद साधायला उभा आहे. मी हाऊसमध्ये असतो, तिथे अधिवेशनात असतो. अधिवेशन आताच आमचा एक फक्त अधिवेशन 17 दिवसाचं झालं, अदरवाईज अधिवेशन पण होत नाहीत. परंतु या सरकारचा कारभार काही व्यवस्थित चाललेला नाही. तुम्हालाही माहिती आहे, मी तर प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो. कोरोना काळात आपण पाहिलं असेल, यांचं कशात म्हणजे नियोजनच नव्हतं. माननीय राजसाहेब, मला आठवतं की संभाजीनगरला असताना जेव्हा कोविड नवीन आलेला तेव्हाच बोललेले की ह्या कोविडसोबतच आपल्याला राहायचे, जसं तुम्ही लॉकडाऊन करताय तसं त्याचा एक्झिट प्लॅन असायला पाहिजे. परंतु असा कोणताही प्लॅन या सरकारकडे नव्हता. मला तर मुख्यमंत्र्यांची कीव येते. खरंच संकट त्यांना शोधत त्यांच्याकडे जातात. त्यांना काही संकटापर्यंत जायची गरज लागत नाही. बरं, कारभार कसा असतो कोरोना काळात तुम्ही बघाल, ट्रेनमध्ये जायचं नाही, बसमध्ये जा, गाडीत बसून एकत्र जा, थिएटरमध्ये जाऊ नका. हा असा यांचा कारभार. आणि त्यामुळे आपणा सर्वांवर आलेलं संकट, कोविड काळात यांनी जी वाताहत केली आपल्या लोकांची, जे लोकांना वाऱ्यावर सोडून दिलं, ते बघून मनापासून राग येतो. लसीकरण केलं असेल, लसीकरणात कुठलं तालतंत्र नव्हता ना, यांच्या एक्झिट प्लॅनमध्ये लॉकडाऊनमध्ये कुठला तालतंत्र नव्हता. कशाचा पायपोस कशाला नव्हता. त्यामुळे आपण जे भोगलं आहे ते यांना दाखवून द्यायची आता वेळ आलेली आहे.
नुकतीच एक कोविडच्या घोटाळ्यातनं मला वाटतं संदीपजी मी चुकत नसेल तर मुंबईत काही लोकांनी पागडीचे फ्लॅट घेतले. खरं सांगतो ह्या अशा संकटाच्या काळात पण ज्यांनी या कोविडमध्ये पैसे खाल्ले असतील ना त्यांना या जनतेचे शाप लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणे मातोश्री, मला तरी भारुडातली मातोश्री वाटते. भारुडात असते ना साहेब तशी मातोश्री वाटते. ही मातोश्री म्हणजे कुठली बाई नाही आहे, ही नकली बाई उभी केलेली आहे. राजकारणासाठी तुम्ही आई आणि मुलाचं नातं एवढं बदनाम करता. म्हणे मी 2 कोटी मातोश्रीला दिले, 50 लाखाचा घड्याळ मातोश्रीला दिले. कुठली मातोश्री तुमची? यांची ही भारुडातली मातोश्रीच यांना सांगते, जा बाळानो भ्रष्टाचार करा, यशवंत व्हा. परंतु आपण सर्व डोळे उघडे ठेवून आहोत. यांचे भोग यांना भोगायला लागणार आहेत. त्याबद्दल दिसतंच आहे सध्या काय चाललंय ते. एकमेकाचे बंगले तोडा, याच्यावर छापा टाका, हेच कामधंदे चालू आहेत. लोकांची काही चिंता या लोकांना पडलेली नाही आहे. त्यामुळे येणारा काळ हा आपला असणार आहे. सन्माननीय राजसाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण सर्वांनी कोविड काळात खूप काम केलं. मला खरंच अभिमान वाटतो माझ्या पक्षाचा की कोविड काळात जी कोणी लोक रस्त्यावर दिसत होती ते माझे साथीदार होते, माझे सहकारी होते. आणि अशा वेळेस हे बदलाचं वारं जर हेरून आपण लोकांसमोर गेलो नाहीत तर मला वाटतं आपण राजकीय पक्षात असून फायदा नाही आहे. खरं सांगतो मित्रांनो, सध्या जे आपण बघितलं पंजाबला किती 4-4 मुख्यमंत्री लोकांनी घरी बसवलेत. लोक त्रासलेले आहेत, लोकांना पर्याय हवा आहे. आणि या महाराष्ट्रात तरी ह्या लोकांसाठी पर्याय आहे, तो म्हणजे आपले सन्माननीय राजसाहेब ठाकरे. त्यामुळे आता यापुढे आपली जिम्मेदारी आहे की आपण इथल्या या सभेवरनं माननीय राजसाहेब आपल्या ऊर्जा देतीलच, ती ऊर्जा घेऊन आपण आपापल्या विभागात जाऊन आपले सर्वांचे विचार लोकांपर्यंत पोचवून पुढच्या वेळेस या व्यासपीठावर अनेक महापौर कसे असतील यासाठी काम करूया. पुन्हा एकदा मी माझ्या नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी मला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली. आणि आपल्या सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो. आरोग्यदायी आयुष्य आपलं लाभो अशी परमेश्वराकडे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजू दादा. आणि यानंतर जायंट किलर, एकनिष्ठ लढवय्या अशी ओळख असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेत संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, दीदी आणि आपल्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व बाबासाहेब पुरंदरे यांना अभिवादन करतो. व्यासपीठावर माझे सगळे सहकारी, माता भगिनी बांधव, पत्रकार मित्रांनो, कोणत्याही क्षणाला साहेब येतील आणि त्यामुळे मला आता पटापट बोलून माझे विचार मांडायचे आहेत. कारण आपण सगळेजण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहात आणि त्याची मला कल्पना आहे. मला एवढंच दिसतंय की या महाराष्ट्राला राज ठाकरे साहेबांची आवश्यकता का आहे एवढ्या पुरतं मर्यादित मी बोलणार आहे की राज ठाकरेच का हवेत महाराष्ट्राला. त्याचं कारण तिघांचं सरकार आहे, एकमेकांशी पटत नाही, वेगवेगळी विचारधारा, वेगवेगळ्या दिशा, एका बाजूला बोलतात की आम्ही महाविकास आघाडी सगळे एकत्र आहोत, दुसऱ्या बाजूला गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं पटत नाही, आमदारांचं पटत नाही,
मंत्र्यांचं पटत नाही, कशात कोणाचा पायपूस नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा विकास अक्षरशः तसाच्या तसा राहिलाय. आपले साहेब नेहमीच उदाहरण देतात की दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपियन राष्ट्र सगळी बेचिराग झाली होती. बेचिराग झालेली राज्य देश पुन्हा उभी राहिली आणि जग त्या देशांमध्ये आता जात आहे. पण महाराष्ट्र आणि आपला देश काय उभा राहताना दिसत नाही. महाराष्ट्रात काय कमी आहे का? महाराष्ट्राची प्रगती आपण करू शकत नाही? वर्षानुवर्ष आपण निवडणुका लढवतोय. रस्ते, वीज, पाणी, रुग्णालय, बेरोजगारी, गरिबी याच्या पलीकडे कोणताच विषय नाही. राज्य आपल्या ताब्यात घेऊन जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्त काळ गेला, तरी सुद्धा आपण त्याच विषयावरती निवडणुका लढवतोय. आणि म्हणून राज ठाकरे साहेबांनी जर हे राज्य ताब्यात घेतलं तर ते काय करू शकतात याचं साधं उदाहरण हे नाशिक तुमच्या डोळ्यासमोर आहे. नाशिक तुमच्या डोळ्यासमोर आहे. नाशिकला आपले 40 नगरसेवक होते. स्थायी समिती, स्टँडिंग कमिटी आपल्याकडे नव्हते. महापौर फक्त आपल्याकडे होते. अशोक मुतळक इथे बसलेले आहेत. आणि तरी सुद्धा नाशिक साहेबांनी उभं करून दाखवलं. आणि आजही लोकांना वाटते की अरे काय नाशिक झालेलं आहे. आणि मुंबई महानगरपालिका 25-30 वर्ष ज्या महानगरपालिकेचा बजेट 35,000 कोटी 40,000 कोटी आहे, आणि आम्ही काय बघतो मुंबईत? बघायला काय? गेट ऑफ इंडिया. मुंबईत काय बघायचं? जिजाबाई भोसले उद्यान, राणीचा बाग, त्या राणीच्या बागेतले पेंग्विन. आणि काय बघायचं? शाहरुख खानचा बंगला, नाही तर अमिताभचा बंगला. अरे दुसरं आहे काय? केलं काय एवढ्या वर्षात? काय करायला पाहिजे होतं. आणि म्हणून राज ठाकरे साहेब या शहराचा विकास करू शकतात याची मला पूर्ण खात्री आहे. नव्हे, महाराष्ट्रातल्या लोकांना पुरी खात्री आहे. साधं उदाहरण घ्या ना. आमच्याकडे कोणतीही सत्ता नाही. कोणत्याही सत्ता नसताना सुद्धा मराठीचं आंदोलन आपण घेतलं. सगळ्या मराठी पाट्या लागल्या. सरकारला कायदा बनवावा लागला. कोर्टाला निर्णय घ्यावा लागला. मोबाईलवरती मराठी कॉलर ट्यून येत नव्हती. आपण आंदोलन घेतलं, मराठी कॉलर ट्यून आली. मराठी चित्रपटांना प्राईम टाइम मिळत नव्हता. कोणामुळे मिळाला? राज साहेबांमुळे मिळाला. 65 टोल नाके कोणामुळे बंद आले? राज साहेबांमुळे बंद झाले. अशा अनेक गोष्टी आहेत. आता रेल्वेची भरती होते. ममता बॅनर्जी तत्कालीन रेल्वे मंत्री होत्या. आम्ही आंदोलन केलं. त्यांना निर्णय घ्यावा लागला का भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य नोकरीमध्ये द्यायला पाहिजे. कोणामुळे झालं? सत्ता नसताना जर एक माणूस एवढं करू शकतो तर या माणसाकडे सत्ता
पुष्पहार अर्पण करत आहेत. त्याचप्रमाणे पद्मविभूषण शिवशाहीर स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. मी बाळा नांदगावकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण पुढे सुरू ठेवावं. ठीक आहे. हो, सन्माननीय साहेबांचं आगमन झालेलं आहे. माझी मोठी पंचायत होती हो, काय करणार, त्याला इलाज नाही. परंतु असो, आपण सगळेजण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहात आणि माझेही कान आतुरलेले आहेत, आसुसलेले आहेत की आज साहेब काय बोलणार ते. परंतु मला नक्की माहिती आहे की मराठीचा जर तारणहार कोण असेल, हिंदू माणसांचा जर तारणहार कोण असेल, हिंदुत्वाचा तारणहार कोण असेल, वारसदार जर खरं कोण असेल तर ते राजसाहेब ठाकरे आहेत. आणि म्हणूनच मला आजही आठवतंय, सलमान खानचे 2 पिक्चर आले होते. एक पिक्चर होता त्याचं नाव एक था टायगर, आणि दुसरा कोणता होता, टाइगर अभी जिंदा है. तेव्हा चिंता करायचं कारण नाही. महाराष्ट्राचा विकास आणि तो विकास करण्यासाठी साहेबांनी 8 वर्ष मेहनत घेतली आणि या महाराष्ट्राची ब्लूप्रिंट बनवली, विकासाचा रोड मॅप केला. आणि हा महाराष्ट्र माझा कसा असेल, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला उभा करायचा आहे. जगाला हेवा वाटेल असा मला महाराष्ट्र उभा करायचा आहे. तुमच्यातलेच नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री त्यांना बनवायचे आहेत. आणि म्हणून मी आता माझं भाषण आवडतं घेतो, एक शेवटचं सांगून. बोलायचं खूप होतं पण असो. आणि तुमच्यातल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी मला ऋतिक रोशनचा एक चित्रपट आठवतो, सुपर 30. डॉक्टर नाही, ते आनंद कुमार यांच्यावरती बनवलेला आहे तो. आणि त्या पिक्चरमध्ये ऋतिक रोशनचा एक डायलॉग आहे. तो डायलॉग असा आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. राजा बनवणारा माणूस इथं बसलेला आहे, महाराष्ट्राला सन्मान देणारा माणूस इथे बसलेला आहे, हिंदुत्वाचा वारसा घेऊन जाणारा माणूस इथे बसलेला आहे. मला पूर्ण खात्री आहे की मराठी बांधवांनो आणि हिंदू बांधवांनो, राज ठाकरे अजूनही आहे आणि आपल्यासाठी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करून घेतले. आणि म्हणूनच चिंता करायचं कारण नाही. हा महाराष्ट्र त्यांच्या हातामध्ये सुरक्षित तुम्हाला द्यायचा आहे, तो द्या एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नांदगावकर साहेब. आणि यानंतर माहीम विधानसभेकडून आदरणीय राजसाहेबांचा सत्कार होत आहे. महाराष्ट्र धर्माची प्रतिकात्मक गुढी देऊन, शाल पुष्प देऊन आज या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांचा सत्कार होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा
नंतर आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो, मागील 2 वर्षापासून आपण या क्षणाची वाट पाहत होतो. मी आणि यानंतर आता बोलतील टायगर राज ठाकरे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्याला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खरं तर 6:30 वाजल्यापासून मी तयार होतो. मी इथून काही ढांग टाकली की आलो, पण मला सगळेजण फोन करून सांगत होते की नाही साहेब, एवढ्यात निघू नका, एवढ्यात निघू नका, अजून खूप ट्रॅफिक जाम झालंय, लोक अजून खूप येत आहेत, बसेस अडकल्या आहेत, गाड्या अडकल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मला यायला जरा थोडासा उशीर झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा आज मला दर्शन घेताना खूप अभिमान वाटतोय, आनंद होतोय. तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला इथे गुढीपाडवा मेळावा झाला होता, त्याच्यानंतर जवळपास 2 वर्ष हा मेळावा काही घेता आला नाही. तो करोना, त्याच्यातनं आलेलं लॉकडाऊन, तो लॉकडाऊनचा काळ आठवला तरी काही वेळेला बरं वाटतं, पण काही वेळेला खूप वेळा त्रास होतो. हे आज गजबजलेलं शिवाजी पार्क मैदान, हे शिवतीर्थ सामसूम होती. शिवतीर्थच काय घेऊन बसलं, अख्खं जगभर सगळीकडे सामसूम होती. एक माणूसही फिरताना दिसायचा नाही. एक तर करोनाची भीती होती, नाही तर आमच्या पोलिसांचा दांडिया होता. ते तरी बिचारे काय करणार. त्या संपूर्ण काळामध्ये पोलिसांनी ज्या प्रकारचं काम केलंय, खास करून मुंबई महाराष्ट्राच्या पोलिसांना मी खास करून धन्यवाद देईन. अहो रात्र जागले ते, खाण्यापिण्याची पर्वा नाही केली. आपल्याला करोना होईल का, आपण राहू का जाऊ, या कुठच्याही गोष्टींचा विचार न करता 24 तास ते रस्त्यावरती होते. आज खरं तर 2 वर्षानंतर बोलत असताना भरपूर एवढं साचून ठेवली, मोरी इतकी तुंबली आहे, चला बोळा घालावा कुठून तेच कळत नाही. जितकं शक्य होईल तितकं आज साफ करू.
हा संपूर्ण भीतीदायक एक करोनाचा काळ, लॉकडाऊनचा काळ सगळा गेला. संपूर्ण समाजामध्ये आलेलं एक नैराश्य झटकून पुन्हा सगळेजण परत कामाला लागले. तो लॉकडाऊन, ते संपूर्ण घरात बसणं, हे अनेकांच्या सगळ्यांच्याच विस्मरणात गेलं. ही अत्यंत चांगली गोष्ट झाली. पण जसा लॉकडाऊन विस्मरणात गेला की बाबा आता ते नको ते दिवस, नको ते ती शांतता, तशा अनेक गोष्टी देखील तुमच्या विस्मरणात गेल्या. आणि मला असं वाटतं की आज जरा थोडंसं, मी म्हटलं जरा थोडासा फ्लॅशबॅक देऊ. फ्लॅशबॅक चित्रपटात असतो ना, दोन वर्ष आपली सगळ्यांची शांततेमध्ये गेली. 2 वर्ष आपण सगळे शांत होतो, घरात बसून होतो. पण त्याच 2 वर्षापूर्वीच्या झालेल्या घटना त्या देखील आपण विसरून गेलो. त्या पण आपण विसरलो. 2019 साली झालेली विधानसभेची निवडणूक. होतं काय, वर्तमानपत्र आणि हे सर्व चॅनल्स रोज नवीन नवीन बातम्या, नवीन नवीन बातम्या, नवीन नवीन बातम्या. त्याच्यामुळे अगोदरचं सगळं विसरायला होतं. आणि ते तुम्ही विसरता, हेच यांच्या फायद्याचं ठरतं. की आम्हाला तर आता आठवतच नाही, त्यावेळेला झालं, त्यावेळेला ऐकलं, पण ते आमच्या विस्मरणात गेलं. कसं काय जाऊन चालेल? 2019ची विधानसभेची निवडणूक आठवा. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना विरुद्ध कोण? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला, खास करून उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. की 2.5 वर्ष ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाहीत तुम्ही. ज्या सभा घेतल्या महाराष्ट्रभर, त्या महाराष्ट्रभरच्या सभांमध्ये कधी तुम्ही बोलला नाहीत. ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन ज्यावेळेला इथे भाषण करत होते, त्यावेळेला व्यासपीठावरती तुम्ही बसला होतात. त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की जो मुख्यमंत्री बनेल तो भारतीय जनता पक्षाचा बनेल, देवेंद्र फडणवीस बनतील, असं त्यावेळेला ते भाषणामध्ये म्हणाले होते. तेव्हा तुम्ही व्यासपीठावरती होतात, काहीही बोलला नाहीत. अमित शहांचं ज्यावेळेला भाषणं झाली, त्यावेळेला अमित शहा देखील बोलले होते की मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल, तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतंय, त्यावेळेला टूम काढली. त्या 2.5 वर्षाचं काय झालं? कोणती 2.5 वर्ष? कुठची 2.5 वर्ष? कोणाशी बोलला होतात? अमित शहांशी मी एकांतात बोललो होतो म्हणे. एकांतात? बाहेर का नाही बोललात? बरं, मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्राचं आहे, जनतेचं आहे, जे लोकांसमोर येणार आहे. मग ती गोष्ट तुम्ही 4 भिंतीत का केलीत? बरं, त्या 4 भिंतीमधली गोष्ट अमित शहा सांगतायत, आमचं असं काही बोलणं झालेलं नाहीये. मग एके दिवशी आपण सकाळी उठलो काय आणि पाहतो तर काय, जोडा वेगळाच. चला, पळून कोणाबरोबर गेली आणि लग्न कोणाबरोबर, काही कळेच ना आम्हाला. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इथं शपथ. समजेच ना, महाराष्ट्राला समजेच ना, असाला मतदान केलं कोणाला आम्ही?
मग एक आवाज आला, ये शादी नहीं हो सकती. फिसकटलं तिच्या आईला. दोघे हिरमुसून घरी. हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोणतरी साला डोळा मारतोय. यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू. मला घ्या ना कडेवर. मला कळत नाही या महाराष्ट्रामधलं 3 नंबरचा, 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, 2 नंबरचा पक्ष शिवसेना, 3 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि 3 नंबरचा पक्ष 1 नंबरला आणि 2 नंबरला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही देशाच्या राजकारणात असा प्रकार बघितलेला नाही. महाराष्ट्राच्या जनतेला जाऊन तुम्ही काय सांगता, महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता, व्यासपीठावरनं तुम्ही एकमेकांना शिव्या घालता आणि त्याच्यानंतर जाऊन तुम्ही एकमेकांच्या मांडीवर बसता. आणि कारण काय सांगतात, नाही 2.5 वर्ष बोलले होते. हे तुमचं आतलं झंगाड आहे, ह्याचा आमच्याशी काय संबंध. ज्या मतदाराने तुम्हाला मतदान केलं ते शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून तुम्हाला केलं होतं. शरद पवार आणि काँग्रेस बरोबर जाण्यासाठी नव्हतं केलं. मग या मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार. आमचं होतं कसं, आम्ही विसरून जातो. आम्ही सगळं विसरून जातो की आम्ही त्या उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे होतो. तास 2-2 तास आम्ही त्या रांगेमध्ये उभे बसून आम्ही तिकडे मतदान केलं, भाषणाला गेलो, भाषणं ऐकली, विचार ऐकले, मतदान केलं. आणि मतदान केल्यानंतर निर्णय ज्या वेळेला आला त्यावेळेला महाराष्ट्रात चित्र वेगळंच दिसलं. याच्यासाठी मतदान करता गुलाम आहात यांचे. कोणी उद्या तुम्हाला कुठेही फरफटत न्यावं आणि तुम्ही फरफटत जावं. कोणतीही खेळी यांनी करावी आणि तुम्ही वा वा म्हणून टाळ्या वाजवाव्यात किंवा आम्ही विसरून जावं. हे विसरून जाताना हेच हवं यांना. सगळ्या गोष्टी आम्ही विसरतो कारण रोज धडाधड नवीन बातम्या पडतात आमच्यावरती, नवीन बातम्या. आणि मग काय, हे सगळे आले सकाळी कॅमेरेवाले की पक 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 सुरू. या बाजूने कोणीतरी बोलायचं, या बाजूने कोणीतरी बोलायचं आणि मूळ विषय बाजूला न्यायचा. तुम्हाला आठवत असेल माझी पत्रकार परिषद झाली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं ज्यावेळेला मुकेश अंबानींच्या घराच्या खाली ज्यावेळेला बॉम्ब ठेवला गेला, कोणतरी वझे, जो वझे कुठे होता, शिवसेनेत. तो माणूस एका गाडीमध्ये जिलेटिन्स ठेवतो आणि या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर जाऊन गाडी ठेवतो. हिम्मत कशी होते. हे काही सहज झालं का हो की एका पोलीस अधिकाऱ्याला वाटलं त्यांनी एक गाडी घेतली, गाडीमध्ये जिलेटिन टाकले आणि एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवलं. मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही, याचं उत्तर मिळणार नाही. हे सगळीकडे भरकटवत नेणार विषय. माझ्या एक परिचयाचे एक जण होते, आहेत म्हणजे ते, त्यांना गाणं गाण्याचा भयंकर शौक होता. तर एक 4-5 झाले की ते गाणं म्हणायचे, रमैया वस्तावय्या. आणि मग रमैया वस्तावय्या गाणं सुरू केलं की मग ते एक तान द्यायचे. ती तान साधारणपणे 1 मिनिटभर चालायची.
त्यांना वाटायचं की ते फार सुरात गातात, पण ते तान भयंकर, एक मिनिटभर ती तान द्यायची, आ करायची, आणि सगळ्यात शेवटी परत यायचे, विचारत गाणं कोणचा होता, ते गाणं विसरायचे मूळ. तशी ती तान आहे. तुम्हाला भरकटवणं, तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये नेणं. आज कोणीच त्या विषयामध्ये बोलत नाही. अहो, देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि त्याचं उत्तर अजूनपर्यंत महाराष्ट्राला मिळत नाही, देशाला मिळत नाही. एक पोलीस अधिकारी जेलमध्ये जातो, त्याच्यानंतर मुंबईच्या कमिशनरला काढून टाकलं जातं. मुंबईचा कमिशनर म्हणतो की गृहमंत्र्यांनी 100 कोटी मागितले, गृहमंत्री जेलमध्ये जातो. आठवतंय का हो तुम्हाला हे सगळं? हे सगळं जण विसरले. परत निवडणुका येणार, परत नवीन प्रचार होणार, नवीन गोष्टी होणार. आम्ही अगोदरचं सगळं, आम्हाला जो आम्हाला आमच्याशी ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी आम्हाला त्रास दिला, आम्ही त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. आम्ही परत नव्याने काहीतरी पुढच्या गोष्टी बघत बसतो. ह्याच तुमच्या स्मरणशक्तीचा आजपर्यंत ते फायदा घेत आले, याच गोष्टींचा. नवीन काहीतरी टूम काढायची. दाऊदशी संबंध असलेल्या त्या नवाब मलिकांचा, ते पण आता आतमध्ये गेले. याच इथे शिवतीर्थावरती मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिला मंत्री कोण होता जो जाहीर केला गेला? छगन भुजबळ, जे जवळपास 2-2.5 वर्ष जेलमध्ये होते. अहो, ते काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते की सत्ता आल्या आल्या तुम्ही लगेच त्यांना मंत्रिपद द्यावं. पण हे तुमच्या नाकावर टिचून करतात, तुमच्या नाकावर टिचून. साला काय उखडणार तुम्ही? कोण तुम्ही? मतदार. एक दिवस आहे तुमचा, एक दिवस. लाचारासारखे तिकडे रांगेमध्ये उभं राहायचं, मतदान करायचं आम्हाला. आम्ही वाटेल ते करू. जो माणूस जेलमध्ये 2.5 वर्ष होता त्याला मी पहिला मंत्री करेन. माझा गृहमंत्री जेलमध्ये गेला, 100 कोटी रुपये मागितले म्हणून जेलमध्ये गेला, काही फरक पडत नाही. कोण काय करणार आहात तुम्ही? मुंबईमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले, त्या दाऊद इब्राहिमच्या बरोबर संबंध असलेले नवाब मलिक, ते जेलमध्ये गेले. हिंमत बघा यांची, हिंमत. आणि तुमच्या नाकावर टिचून गाडीतनं जाताना तुम्हाला असं करतायत. यांच्या फुटेजमध्येच आहे, गाडीमधनं चालले नवाब मलिक आणि तुम्हाला अंगठा दाखवतायत. हे सगळे तुम्हाला मेंढरासारखे वापरतायत. आमच्या हातामध्ये राज्य द्या, आम्ही वाटेल ते करू. करता आज मी 2 वर्षानंतर मी बोलतो. मी बरेच विषय मी इथे आणून ठेवले होते. मी अनेकदा माझं लक्ष पण जात नाही. मी पण म्हटलं या 2 वर्षामध्ये कुठच्या गोष्टी आपल्या काय म्हणतो त्याला नजरेतनं सुटू नयेत किंवा जाऊ नयेत, म्हणून मी काही विषय इथे मी आणून ठेवले होते. का आम्ही भाषण करतो मला कळत नाही. मला का आम्ही तुमच्या समोर येतो, तुम्ही एवढ्या संख्येने का येता, का ऐकता? आता टेलिव्हिजन चॅनलवरती देखील महाराष्ट्रभर सगळेजण ऐकत असतील, बघत असतील. हा राज ठाकरे काय बोललाय हे पुढे परत 1 तासाभराने परत विसरून जातील, उद्याच्या परत कामाला लागतील. लोकशाही कशी असते ना, लोकशाही ही इंग्लंडमधनं बघा. ज्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला विन्स्टन चर्चिल यांनी दुसरं महायुद्ध जिंकून दिलं, त्यांची एक फेमस पोज होती, वी फॉर विक्टरी, वी फॉर विन्स्टन. ज्या वेळेला युद्ध जिंकलं त्याच्यानंतर 8 महिन्यात निवडणुका झाल्या इंग्लंडमध्ये. 8 महिन्यात. आणि 8 महिन्यानंतर निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला विन्स्टन चर्चिल हरले.
ब्रिटिश जनतेला विचारलं, पत्रकारांनी तिकडच्या विचारलं की अरे दुसऱ्या महायुद्ध ज्या माणसाने तुम्हाला जिंकून दिलं त्या माणसाला तुम्ही पाडलात, त्या माणसाला तुम्ही हरवलं. हो म्हणे. विन्स्टन चर्चिल युद्ध काळात चांगले होते, शांततेच्या काळात नाही. ही समज लागते समाजामध्ये, ही समज. ज्याला प्रगल्भ समाज ज्याला म्हणतो ना आपण, तो प्रगल्भ समाज असा घडतो, असा असतो. कितीही ढोंगणावरती लाथा मारल्या आमच्या तरी आम्ही यांच्या मागे फरफटत जाणार आणि मतदान करणार असा समाज नसतो. म्हणून या महाराष्ट्राची ही हालत आहे, म्हणून या देशांची ही हालत आहे. आजही आमचे शेतकरी आज आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत. कोणती महाराष्ट्राची परंपरा आपण विसरून गेलो सगळं. मी आता अनिल शिदोरेंशी मी बोललो होतो. मी म्हटलं त्यांना, मी सांगितलं म्हटलं जो जो माणूस इतिहास विसरला ना त्याच्या पायाखालचा भूगोल सटकलेला आहे, तो निसटून गेलेला आहे, त्याच्या जमीन निसटून गेलेली आहे. इतकी वैभवशाली परंपरा असलेला हा महाराष्ट्र आम्ही कुठे आणून ठेवला? आमचा गृहमंत्री जेलमध्ये जातो 100 कोटी रुपये मागितले म्हणून. आमच्या महाराष्ट्राचा एक मंत्री एका अतिरेकी माणसाचा दाऊद इब्राहिमशी संबंध असला म्हणून तो जेलमध्ये जातो. सरकार चालू आहे अजून. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीयेत. राज्यात चालू आहे, महाराष्ट्र राज्यात चालू आहे. मी नेहमी सांगत आलो ना, हे शिवछत्रपती, अहो हे काही डेकोरेशन नाही आहे. यांचा विचार पुढे घेऊन जर जायचा असेल, ही असली माणसं नाही चालणार सत्तेत. रामाजी अनंत सुभेदाराला जे पत्र लिहिलं होतं शिवाजी महाराजांनी, त्या पत्राच्या एका ओळीमध्ये सगळं अख्खं कसं सत्ता असावी, सत्ताधारी कसा असावा, हे एका ओळीमध्ये दिलं होतं त्यांनी. रामाजी अनंत सुभेदाराला लिहिलेल्या पत्रामध्ये एक ओळ होती, कारभार ऐसे करावा की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे. रयत म्हणजे कोण? रयत त्याला काय कारखानदार नव्हते. रयत म्हणजे शेतकरी. आजूबाजूचा समाज, इतर विविध कामं करणारा, त्याच्या भाजीच्या देठासही हात न लागणे. आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे काय, सगळीकडनं बोंबाबोंब. एसटी कर्मचारी त्यांचा संप सुरू आहे, तो ओरडतोय. आमचे पोलीस ओरडतायत. शेतकरी आत्महत्या अजून थांबत नाहीयेत. हजारोने शेतकरी आत्महत्या होत आहेत. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेलाच आहे. जे एसएससी झालेले आहेत त्या एसएससी झालेल्या मुलांना म्हणे नोकऱ्या मिळणार नाहीत. आता काय ते नवीन जे आले ना, टोम सीबीएसई काय जे सगळं, त्यांना म्हणे नोकऱ्या मिळणार का? सर्वात जास्त एसएससी ला बसणारी मुलं विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये जर समजा नोकऱ्यांमध्ये पहिलं प्राधान्य जर मिळणार असेल तर महाराष्ट्रामधल्या पहिल्यांदा माझ्या मराठी माणसाला पहिल्यांदा प्राधान्य मिळालं पाहिजे, बाकीच्यांना नंतर. हे फालतू लपडे इथे आणू नका. प्रत्येक राज्याने आपापली गोष्ट जपली पाहिजे. आज मला आनंद होतोय ज्यावेळेला उत्तर प्रदेशचा ज्यावेळेला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये मला ज्यावेळेला कळलं की उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय. अरे हेच तर पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर 2014 साली मी सांगत होतो की नरेंद्र मोदी ज्यावेळेला जर सत्तेवरती येतील, सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फक्त 3 राज्यांकडे लक्ष द्यावं, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड.
बाकीच्या देशाकडे बघायची गरज नाहीये. या 3 राज्यांचा पहिला विकास करा. या 3 राज्यांमधनं माणसं बाहेर पडतायत. त्यांना त्यांच्या राज्यामध्ये रोजगार मिळू देत. त्यांना घर सोडायची वेळ येऊ देऊ नका. आज ज्या वेळेला माझ्या कानावरती बातम्या येत आहेत की तिकडे काही प्रकारचा चांगला विकास होतोय, आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक राज्यामध्ये ही गोष्ट झाली पाहिजे. सगळ्यांचं ओझं घ्यायला काही महाराष्ट्र इथे बसलेलं नाहीये. पण तुम्ही या गोष्टींचा विचार करत नाही. तुम्ही ह्या गोष्टींच्या फक्त नुसत्या वर्तमानपत्रांमधल्या ओळी वाचता. वर्तमानपत्रांच्या ओळींच्या मधलं वाचत नाही. हे तुमच्याशी काय खेळ खेळतायत, हे कशा प्रकारचा खेळ चालू आहे यांचा. सगळ्या गोष्टींकडनं जर दुर्लक्ष करायचं असेल, आमच्याकडे हत्यार आहे, उत्तम हत्यार आहे, जातीचं हत्यार. मी आज भाषण करताना मला अनेक लोकांनी विचारलं की काय बोलणार राज ठाकरे, काय बोलणार, हिंदुत्वावरती काय बोलणार. बोलणार आहे. माझ्या दृष्टिकोनातलं हिंदुत्व काय आहे ते मी मांडणार आहे. अयोध्येला जाणार आहात का नाही जाणार आहात? जाणार. आता तारीख नाही सांगत. पण हे मगाशी मी तुम्हाला जे सांगत होतो ना, हे जातीपातीमध्ये, जर जातीपातीमध्ये जर गुंतून पडणार असू, कुठलं हिंदू आणि कुठलं हिंदुत्व घेऊन बसलोय आपण. एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, हिंदू हा हिंदू मुसलमान दंगलीमध्ये फक्त हिंदू असतो. तो 26 जानेवारी 15 ऑगस्टला भारतीय होतो. चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही आपण कोण आहोत. आणि मग ज्या वेळेला तो ना हिंदू ना भारतीय ज्या वेळेला असतो, त्यावेळेला तो होतो मराठी, तो होतो गुजराती, तो होतो तमिळ, तो होतो बंगाली, तो होतो पंजाबी. आणि मग तो ज्या वेळेला मराठी होतो त्यावेळेला तो होतो मराठा, त्यावेळेला तो होतो ब्राह्मण, त्यावेळेला तो होतो माळी, त्यावेळेला तो होतो अजून आगरी. आणि काही लोकांना ही गोष्ट हवी आहे. काही लोक कशाला, राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे. 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं. याच्या आधी जात नव्हती का? होती. पण त्याच्या अगोदर जात ही जातीचा अभिमान होता. पण 1999 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला, त्याच्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला आहे की तो त्या जातीचा, हा या जातीचा, आणि ती फूट पाडत 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 मग कधी मराठा आरक्षणाचा आमिष दाखवायचं, मग अजून काहीतरी कोणतरी. इथे बाबासाहेब पुरंदरे त्यांचा फोटो आहे, सॉफ्ट टार्गेट. वाचायचा नाही, इतिहास नाही वाचायचा आहे आम्हाला. लिहिलाय कोणी? पुरंदरे ब्राह्मण. अच्छा 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 अच्छा, म्हणजे ह्यांनी चुकीचं लिहिलेलं असणार. आम्ही इतिहास वाचतच नाही आहोत. ज्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलं की जातपात गाडून सगळ्यांनी स्वराज्यासाठी एक व्हा, त्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीवरनं भांडणं सुरू आहेत, वाद सुरू आहेत. त्याच्यावरनं आमच्याकडे अजून राजकारण सुरू आहे. अरे जातीतनं आम्ही बाहेर नाही पडणार, आम्ही हिंदू कधी होणार? बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतंय ते राजकारण करायचंय का आम्हाला महाराष्ट्रामध्ये? ज्या महाराष्ट्राची परंपरा एवढी वैभवशाली, ज्या महाराष्ट्राने दिशा या देशाला दिली, तो महाराष्ट्र खितपत पडलाय जातीत.
हे आमचे अनिल सितोळे इकडे बसलेले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये गेले होते, एका ढाब्यावरती थांबले, ढाब्यावरती थांबल्यानंतर तिकडे एका खाट्यावरती बसले होते, तिकडे ते आणि त्यांचे मित्र चहा सांगितला. त्या ढाब्यावरच्या काउंटरवरचा माणूस आला, त्यांच्याकडे आला, कौन सी जात से हो, मैंने जात सांगितली. अच्छा अच्छा ठीक आहे, अरे इनको चाय देना. हे वातावरण आणायचंय महाराष्ट्रात, ही अवस्था करायची आहे महाराष्ट्राची आपल्याला. या 1999 सालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर तो जेम्स लेन जन्माला आला. कोण जेम्स लेन हो, कोण जेम्स लेन? त्याच्या आधी कधी माहिती नव्हता, त्याच्यानंतर कधी आम्हाला माहिती नाही. तो आता सध्या काय करतो? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता? पुस्तकांमध्ये काहीतरी वेडं वाकडं छापून आणायचं आणि आणल्यानंतर मग त्याच्यावरती राजकारण करत बसायचं. बघा कसं केलंय, जाती जातींमध्ये चुकीची माहिती कशी पुरवली गेली. काय बोलतोय आपण? त्या भेगारड्याने काहीतरी एक पुस्तकामध्ये लिहिलं आमच्या जिजाऊ साहेबांबद्दल, आम्ही ते उगाळतोय. ज्यांना हा इतिहास माहिती नाही, ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं नाही, ती माणसं ज्या वेळेला या सगळ्या प्रकरणानंतर प्रश्न विचारतात, काय लिहिलंय काय त्या पुस्तकामध्ये, आम्हीच आमची आबरू काढतोय. ज्याचा या देशाशी काही संबंध नाही, कशाशीही संबंध नसलेली माणसं ही इथे येतात, काहीतरी पुस्तक लिहितात, त्याच्यामध्ये वेडवाकडं आमच्या जिजाऊ साहेबांबद्दल लिहितात, शिवरायांबद्दल लिहितात. त्याच्यावरनं इथे राजकारण तापवलं जातं, जाणून बुजून तापवलं जातं, आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती चर्चा करत बसतो. ज्यांचा संबंध नाही अशी माणसं ज्याला प्रश्न विचारतात, लाज वाटते, लाज. की आमच्या देवतांची आम्ही आबरू काढतोय, आम्ही आमची आबरू चव्हाट्यावरती काढून त्याला सांगतोय काय काय लिहिलंय. एवढंही भान नाही आम्हाला, कसलंच भान नाही आम्हाला. बेडेपिशे झालेत, बेडेपिशे. निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैशाचा, फक्त नुसता चारा टाकायचा आणि भेडेपेसे करून टाकायचं तुम्हाला. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बाहेर काढायचं तुम्हाला. मागचा पुढचा विचार न करता आम्ही फक्त एकमेकाची डोके आपटायला तयार आहोत, डोके फोडायला तयार आहोत. या जातीपातीतनं आम्ही बाहेर येत नाही. कुठचा हिंदुत्वाचा ध्वज घेऊन बसलोय आपण? हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत? खरं तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ही संपूर्ण ही जी विविधता जी म्हणतो ना आपण, भाषेची, संस्कृतीची, महाराष्ट्राची एक संस्कृती, गुजरातची एक संस्कृती, बंगालची एक संस्कृती, तामिळनाडूची एक संस्कृती, वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या संस्कृत्या. कारण हा देश मुळात झालाच 1947 साली. त्याच्या अगोदर ही एक भूमी होती, ज्याला काही जण भारत म्हणत होते, ज्याला काही जण इंडिया म्हणत होते, ज्याला काही जण हिंदुस्थान म्हणत होते, पण त्याला आकार उकार नव्हता. कोणी यायचं, कोणी राज्य करायचं, काही करायचं. माझा कदाचित साल चुकेल, पण साधारणपणे 1012च्या सुमारास गजनीचा मोहम्मद आला. त्याच्यानंतर 1292-94 साली अल्लाउद्दीन खिलजी आला. त्याच्यानंतर मोगलांचं आक्रमण या संपूर्ण भूमीवरती झालं. आज जवळपास 800-900 वर्षानंतर बदला आपला मराठेशाहीचा इतिहास 125 वर्षांचा. या आमच्या शिवछत्रपतींचा विचार घेऊन आम्ही अटकेपार झेंडे फडकवले. त्या अटक किल्ल्यावरती आमची भगवी पताका लागली. हा बदला 125 वर्षाचा काळ हा सोडला तर जवळपास 800-900 वर्ष हा देश पारतंत्र्यामध्ये होता. विसरलो का आपली संस्कृती? मोगल आले, ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले, सगळे आले, काही विसरलो आपण? आजही त्याच अभिमानाने आपण आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारतोय. आजही आपण तेच सण साजरे करतोय. आपले पोशाख, आपलं अन्न, आपले संस्कार, आपली भाषा,
हे काही छिनू शकले नाहीत मोगल. याचं कारण ही एक संस्कृती आहे. मला असं वाटतं प्रत्येक राज्याने आपापली जर संस्कृती जोपासली, प्रत्येक राज्याने आपापली भाषा जर जोपासली, प्रत्येक राज्याने जर समजा आपापलं राज्य मोठं केलं, आपाप हा देशच मोठा होणार आहे. आणि या देशातनं मोठं कोण होणार आहे? हिंदूच मोठा होणार आहे. पण झाले कसं? एका राज्याला दुसरं राज्य ओरबाडायचंय, दुसऱ्या राज्याला तिसरं राज्य ओरबाडायचंय, तिसऱ्या राज्याला चौथं राज्य ओरबाडायचंय. आम्ही आमच्यातच ओरबाडणं सुरू ठेवलेलं आहे. बाकीच्यांचं बाहेरच्यांचं काय घेऊन बसलात? आमच्याच लोकांकडे आमचं लक्ष नाहीये. आज काय शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्या मागे काय परकीय हात आहे का? आमच्याच लोकांचा हात आहे ना. आज आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत, कोणाचा परकीय हात आहे का त्याच्या मागे? आमच्याच लोकांचा हात आहे ना. आमच्याच दळबदरी धोरणांचा विषय आहे ना तो. पण मला तुमचं सर्वांचं कौतुक वाटतं की या सगळ्यांमध्ये मतदारांचं मला कौतुक वाटतं की चला ज्यांनी काम केलं त्याला बाजूला सारलं आणि ज्यांनी काम नाही केलं त्याला सत्तेवर बसवलं. नाशिक महानगरपालिकेमध्ये, नाशिक शहरामध्ये ज्या प्रकारचं काम झालं, ज्या प्रकारचं काम केलं त्याच्या अगोदर कधी झालं नाही, नंतरही झालं नाही. पण काम केल्याची पावती काय मिळाली? बाहेर वा सत्तेतनं. कोण काम करेल तुमच्यासाठी? जर लफंगीगिरी करून आणि असल्या समजा गोष्टी करूनच जर समजा सत्ता मिळवायची असेल, तेच करू. मग चांगुलपणाची अपेक्षा बाळगू नका कोणी. नुसती हातामध्ये सत्ता द्यायची, ह्यांची रोजची भांडणं बघायची आणि या भांडणामधनं आमच्या हाताला काहीच लागत नाहीये. अरे खरं तर राज्य आहे, ही एक ताकद आहे. या ताकदीमधनं आपण काय काय देऊ शकतो? आज माझा महाराष्ट्रामधला सर्वसामान्य माणूस, सगळा माणूस, सगळी जनता आज आम्ही रस्त्याने चालतोय, आम्हाला फुटपाथ नाहीत, गाड्या चालवायच्या, ट्रॅफिक जाम झालेले आहेत, मेट्रो आणली, आम्ही फुगड्या काढतो मेट्रोमध्ये, झोपडपट्ट्या वाढत आहेत. 95 साली ज्या झोपडपट्ट्या होत्या आणि आजच्या झोपडपट्ट्या, फरक बघा. मी खरं तर कधी बोललो नसतो ही गोष्ट, पण ज्या वेळेला 95 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला सत्ता महाराष्ट्रामध्ये आली, त्याच्या अगोदर मी एकदा माननीय बाळासाहेबांशी मी बोललो होतो. मी म्हटलं, काका म्हटलं ही झोपडपट्टीवासियांना फुकट घरं, मी म्हटलं ही फुकट ही गोष्ट चांगली नाही. मला बोलले तू शांत बस. आज मुंबई आणि या सगळ्या भागामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना चांगली घरं मिळतील. उद्देश चांगला होता, हेतू चांगला होता. माननीय बाळासाहेबांचा उद्देश खरंच चांगला होता. ज्या मुंबईमध्ये मोजक्या झोपडपट्ट्या होत्या त्यावेळेला, पण मुंबईमध्ये फुकट घर मिळतंय म्हटल्यानंतर 95 सालानंतर जे लोंढेच्या लोंढे मुंबईमध्ये आले, आज आवरता येत नाहीये. ठाणा बकाल झालंय, पुणा बकाल झालंय, नाशिक बकाल होण्याकडे चाललेलं आहे, मुंबई झालेलीच आहे. आणि यातल्या बऱ्याचशा झोपडपट्ट्यांमध्ये काय नेमकं चाललेलं आहे? आज अनेक प्रामाणिकपणे अनेक गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, त्यांना खरं तर घर मिळाली पाहिजेत. नको ती माणसं घरं घेऊन जात आहेत. जे पूर्वापार मुंबईमध्ये इथे अनेक वर्षाचे झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, चाळींमध्ये राहत आहेत, त्यांना घर मिळाली पाहिजे. आमच्या पोलिसांना घर मिळाली पाहिजेत. चला, आमदारांना कसली घरं वाटतंय?
त्या आमच्या राजू पाटील याने पहिला विरोध केला की आमदारांना घर देऊ नका म्हणून. मला असं वाटतं आपण एक देवाणघेवाण करावी. आमदारांना घर द्यावं आणि त्यांची फार्म हाऊसेस हातात घ्यावीत. मग आपलं काही म्हणणं नाहीये, घर देण्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाहीये. घे बाबा घर, घे, तुझं फार्म हाऊस आमच्या नावावर कर. त्या आमदारांना पेन्शन दिले जातात, खासदारांना पेन्शन पहिली बंद केली पाहिजे. ती का उपकार करता काय चाललं? या महाराष्ट्र राज्याचे, या देशामधले सगळे माननीय आमदार, माननीय सगळे खासदार लोकांचं काम करायचंय ना, मग पेन्शन कशाला हवंय? करा काम. पण आत्ताची परिस्थिती पाहिली तर कोणत्या आमदारांनी घर मागितलं होतं? मुख्यमंत्र्यांना झालं काय? का त्या घरामध्ये एक कट दिसला? कारण हल्ली हे सगळे कटवरतीच चालतात. टेंडरमध्ये कट, ह्याच्यामध्ये कट, त्याच्यामध्ये कट. मग ईडीने पण एक कट केला. मग मुख्यमंत्री संतापले. मुंबई महानगरपालिकेचे कोणते यशवंत जाधव, इन्कम टॅक्सची रेड पडली त्यांच्यावरती. किती तास चालू होती? 2 दिवस. साला मोजत काय होते? हल्ली आई वडील सांगतात, यशवंत हो सांगतच नाहीत, यशवंत जाधव हो सांगतात. गेली अनेक वर्ष या मुंबई महानगरपालिकेमध्ये खा खाल्ले पैसे. कुठे आहे ती मुंबई? आजही ज्यावेळेला तुमच्या व्हॉट्सअप आणि इतर गोष्टींवरती ज्यावेळेला मुंबईचे, ज्यावेळेला भूतकाळातले काही इतर फोटो ज्यावेळेला येतात, किती सुंदर वाटते मुंबई, किती छान वाटते मुंबई. मुंबईमधली BST त्याचा रंग बदललाय. मला कळतच नाही कधी कधी की लोक कसे चढतात बसमध्ये. कारण बाहेरच्या राज्यांमध्ये जाणाऱ्या पण लक्झरी तशाच दिसतात. मी चला घाटकोपरला चाललोय का अहमदाबादला चाललोय ते लक्षातच नाही यायचं त्याचा तिकीट कापेपर्यंत. याचं कारण तुम्ही बकालपणा आणतायत शहरामध्ये, आणू देत. आमची मूळ BSTचा त्याचा रंग गेला, जाऊ देत. रस्त्यावर आम्हाला चालता येत नाही, ठीक आहे, आम्ही खड्ड्यामधनं रस्त्यांमधनं चालू. आम्ही गाडी चालवता येत नाही चालवता येत आम्हाला, चालवू देत. ही जी तुमची कमजोरी आहे ना, ही ह्यांना सत्तेत आणते. आज ज्या प्रकारचा बकालपणा या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये, खास करून मुंबईमध्ये आणलेला आहे. या मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेला कॉलेजला जात होतो त्यावेळेला ह्या इथून बांद्र्यावरनं हार्बरने जात असे. त्या कोर्टाच्या बाजूने जाताना तिकडनं उजवीकडे एक 7, 8, 10 झोपड्या होत्या. त्याला बेहरामपाडा म्हणायचे. आज जाऊन बघा तो बेहरामपाडा. 4-4 मजल्याचा बेहरामपाडा झालाय. कुठे आहे तो बेहरामपाडा? मातोश्रीमधनं बाहेर पडल्यावरती रस्ता क्रॉस करायचा बेहरामपाडा. ज्यांच्या हातामध्ये इतकी वर्ष मुंबई महानगरपालिका आहे, काहीही घडलं नाही, काहीही झालं नाही. बेहरामपाडे वाढतायत. जी परिस्थिती मुंबऱ्याची आहे, माझी तर पंतप्रधानांना विनंती आहे, या ईडीच्या धाडी टाकताय ना तुम्ही, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना,
या आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सगळा सोर्स आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवरती एकदा धाडी टाका, तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल. अहो, गरजच नाही आपल्याला पाकिस्तानची. कशाला हवाय पाकिस्तान? उद्या जर काही घडलं तर आतमध्ये आवरता आवरता आपल्याला नाकी नऊ येणार आहेत. इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. पण आमचं लक्ष नाही. आम्हाला मतं हवी आहेत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या वाढवतोय, आम्हीच त्या सगळ्या गोष्टी वाढवतोय, आम्हीच त्या मदरसे वाढवतोय. अनेक मशिदी असे आहेत की ज्याच्या आतमध्ये काय नेमकं चालू आहे हे समजत नाहीये. हे सगळे पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली लोक आहेत ही, आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली लोक आहेत. आमच्या नगरसेवकांना ह्यातलं काही देणं घेणं नाही, आमच्या आमदारांना ह्याच्याशी काही देणं घेणं नाही, आमच्या खासदारांना ह्याच्याशी देणं घेणं नाही. आमच्या खासदार, आमदार, नगरसेवक कशात लागले आहेत? पाकिस्तानातनं आलायत या, बांगलादेशातनं आलायत या. आधार कार्ड आहे, रेशन कार्ड ते नसेल, हे घेऊन जा. रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. यांना या सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच. एक दिवस येईल ज्या वेळेला सगळ्यांचे डोळे उघडतील की हे आपण काय करून ठेवलो, कोणत्या गोष्टी करून ठेवल्यात. एकदा कधीतरी पोलिसांशी एकांतात बोला, कानोसा घ्या एकदा. काय काय गोष्टी आपल्याकडे येऊन ठेवलेल्या आहेत, तुम्हाला धडकी भरेल, धडकी. पण आमचं कोणाचं लक्ष नाहीये. मागे मी त्यावेळेला घोषणा केली होती, या मशिदींवरती लागणारे भोंगे, प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण या मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाही तर आजच सांगतोय, आत्ता सांगतोय, ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाहीये, मी धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाहीये, पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्या प्रकारे या लाऊडस्पीकरचा सकाळी 5 वाजल्यापासून जो त्रास होतो, कोणता धर्म, कुठच्या धर्मामध्ये लिहिलेलं लाऊडस्पीकर? जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता काय? बाहेरच्या देशांमध्ये बघा, बाहेरच्या देशांमध्ये कुठेही लाऊडस्पीकर तुम्हाला दिसणार नाहीत. जा युरोपमध्ये, तुम्हाला कुठे तिथे बांग दिसते का? बघा, लाऊडस्पीकरवरनं दिसणार नाही. तुमच्या परमेश्वराची प्रार्थना करायची असेल तर करा घरात. प्रत्येकाने आपापला धर्म हा घरामध्ये ठेवला पाहिजे. आमच्याकडे मंदिर आहेत, टाका धाडी. काय मिळणार? घंटा. आमच्याकडे काहीच नाही. आणि म्हणून मला हा असा खितपत पडलेला, जातीमध्ये खितपत पडलेला, असा हतबल झालेला, सत्ताधाऱ्यांसमोर लाचार झालेला, कोणाही समोर वाकडा तिकडा फरफरटत जाणारा, मला असला समाज नाही आवडत. या असल्या लोकांचं नाही नेतृत्व करावं असं वाटत. मला आरेला कारे म्हणणारी माणसं पाहिजेत. कोणत्याही सत्ताधाऱ्याची हिंमत नाही होता कामा तुमच्याशी गद्दारी करायची. त्या दिवशी मुख्यमंत्री ठणकावून सांगत होते विधानसभेमध्ये, जर तुम्ही माझ्या कुटुंबाला हात घालणार असाल तर पहिल्यांदा मला अटक करा, पहिल्यांदा कुटुंबाला सांग, मुंबई महानगरपालिकेत जाऊ नको म्हणून.
सगळे मुंबई महानगरपालिकेचे पैशाचे व्यवहार बघायचे या लोकांनी. ईडीची नोटीस तर मला पण आली, गेलो ना. याला 4 महिन्यापूर्वी आली आहे, गेले नाहीत. आत्ता ज्या वेळेला ह्यांची संपत्ती अटॅच करायला सुरुवात केली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना राग आला. तेव्हा हे सांगतायत की जर कुटुंबावरती माझ्या येणार असेल तर त्यापेक्षा मला अटक करा. हे सगळं जे आहे ना हे 2019चं आहे. 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं ना, भोगा. जर राजकारण तुम्हाला जमत असेल तर राजकारण समोरचेही करणारच आहेत, ते काही सोडणार आहेत. पण ह्या असल्या नादान राजकारणाला तुम्ही बळी पडू नका, एवढीच फक्त माझी आपल्याकडे आशा अपेक्षा आहे. हे सगळं जण काय वाटेल ते माननीय बाळासाहेबांच्या नावाखाली काही वाटेल ते मागून घ्यायचं. निवडणुकीच्या तोंडावरती माननीय बाळासाहेबांचा फोटो दाखवायचा आणि ह्यांचे कारभार काय, हजारो कोटी रुपये लुटतायत तुमचे. हा इथे महापौर बंगला आहे. मी त्या बंगल्याला विरोध केला होता, माझे काका असून देखील. माननीय बाळासाहेबांचं जर स्मारक बांधायचं असेल, मोठं स्मारक बांधा, मोठं स्मारक बांधा. हे कसल्या चौकटीमध्ये घेऊन ठेवलेत माननीय बाळासाहेबांना. जर बाळासाहेबांचं स्मारक बांधायचं असेल तर मोठं बांधा. तुम्हाला बंगला आवडला म्हणून बाळासाहेबांच्या नावावरती घेऊ नका. यांचं सगळ्यांचं वास्तव्य आजही हे सगळे तिकडेच असतात. संध्याकाळी कोणाच्या गाड्या लागलेल्या असतात एकदा बघा, सगळ्या परदेशी गाड्या लागलेल्या असतात. सगळे व्यवहार तिकडे, नाव बाळासाहेबांचं. मुंबई बिल्डरांच्या घशात घालताना, बीएसटीचे प्लॉट ज्या वेळेला बिल्डरांच्या घशात घालताना मुंबईमध्ये प्लॉट नाही सापडला बाळासाहेबांचं स्मारक करायला. मी तुम्हाला वारंवार मी ही गोष्ट तुम्हाला सतत जी सांगतोय ना बाबांनो, हे फक्त तुमचं दुर्लक्ष होतंय म्हणून ही माणसं अशी वागतायत. तुम्ही ह्यांना कोणत्याही प्रकारचं शासन करत नाही, तुम्ही कुठच्याही प्रकारे यांना घरी बसवत नाही. एकदा ठाम निर्धार करा या गोष्टींचा की ज्या लोकांनी आता आमच्याशी गद्दारी केलेली आहे त्यांच्याशी आम्ही त्यांच्याकडे कधी मतदान म्हणून करणार नाही. हे एकदा वचन घ्या. कसे सुतासारखे सरळ येतात एकदा बघा. आणि हे कोणाच्याही बाबतीत, उद्या माझ्या बाबतीत जरी समजा असेल, बेफिकिरीने जर समजा वागलो, आमचे पक्षातले लोक वागले, बसवा खाली. वचक हा तुमचाच असला पाहिजे. एक दिवसासाठी घराबाहेर पडून मतदान करणाऱ्यांचा असं याला समाज नाही म्हणत. आणि एरवी विसरणारा शिवरायांचे भक्त म्हणून आपण ज्या वेळेला सांगतो, शिवरायांचे अनुयायी म्हणून आपण ज्या वेळेला सांगतो, त्यावेळेला हा शिवरायांचा महाराष्ट्र हा कसा घडला पाहिजे, कसा दिसला पाहिजे. अहो, ज्या महाराष्ट्राने या देशाला संत परंपरा दिली, या देशाला विचार दिला, हिंदुत्वाचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला, कम्युनिझमचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला, समाजवादाचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला, आंबेडकर चळवळीचा विचार या महाराष्ट्रामध्ये देशभर गेलेला आहे. या महाराष्ट्राची ही अवस्था हतबलतेने बघतोय. आज गुढीपाडव्याच्या दिवशी मी आपल्याला सांगतोय, तुम्ही कोण आहात एकदा आतून बघा. तुमचा स्वाभिमान गहाण टाकू नका. आमच्या बाबासाहेब पुरंदरेंच्या एका पुस्तकामधलं फार छान वाक्य आहे, ज्या समाजाचा स्वाभिमान गहाण पडतो ना तेव्हा उरतात फक्त जिवंत प्रेत. मला तुम्ही जिवंत प्रेत नको आहेत. या महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास सांगणारे, तळपता इतिहास सांगणारे हे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझे महाराष्ट्र सैनिक, हा माझा मराठी माणूस, हा माझा हिंदू माणूस जागा असला पाहिजे, तळपता असला पाहिजे. या कोणाही नादान लोकांना वटणीवरती आणणारा असला पाहिजे. ही आज शपथ घेऊन आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपण निघायचं इकडनं.
आता आपण मध्यंतरी जशी शिवजयंती जशी आपण मोठ्या प्रमाणावरती साजरी केली, माझी आपणा सर्वांना विनंती आहे, 14 एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती आहे, ती देखील तितक्याच मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सर्वांकडनं साजरी झाली पाहिजे. ही जी मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलंय, त्या सर्वांच्या जयंत्या या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडनं साजऱ्या झाल्या पाहिजेत. हा महाराष्ट्र जिवंत आहे हे देशाला तुमच्याकडनं कळलं पाहिजे, हीच एक अपेक्षा आपल्या सर्वांकडनं ठेवतो आणि आपल्या सर्वांची बिराजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. या महामेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने होईल. माता की वंदे. मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांचा. इथे आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझी विनंती आहे की इथून जाताना महिलांना सर्वप्रथम आपण जाण्याची वाट करून द्यावी, त्यांना मार्ग करून द्यावा. आपण महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या भागामधनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं सगळेजण इथे आलेले आहात. जाताना आपण नीट व्यवस्थित गाडी आपण चालवत न्यायची आहे. घरी व्यवस्थित नीट पोचायचं आहे. घरचे आपले वाट बघत असतील, त्याच्यामुळे मध्ये कुठेही विश्रांतीला थांबू नका. विश्रांतीचा अर्थ आपल्याला कळलेला असेल मला असं वाटतं. हां, तर तो कुठच्याही विश्रांतीला थांबू नका. सरळ आपण घरी जा आणि नीट घरी व्यवस्थित पोचा. धन्यवाद. आजचा हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान केलं त्या सर्वांचे आभारी आहोत. खास करून मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, त्याचप्रमाणे आपण सर्व या महामेळाव्याची यशस्वी सांगता होत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.